आत्मा नमस्ते. मंजुश्री. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय रेकीचे 5 नियम. रेकीचे 5 नियम बघत असताना आपण पहिल्या 4 नियमांचा अभ्यास केलेला आहे. आजचा 5वा नियम. मी अगोदरच सांगितलेलं आहे की सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीने जर का या 5 नियमांचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग केला, या 5 नियमांसोबत जर आयुष्य जगलं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये कुठेच काहीच चिंता नसणार आहे. आरोग्य संपन्नता असो, आर्थिकता असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परिपूर्ण असणार. फक्त आणि फक्त या 5 नियमांचा परिपूर्णपणे आपल्याला अभ्यास करावा लागणार आणि ते आपल्या आचरणामध्ये आणावं लागणार. म्हणून फक्त जे लोक रेकी शिकत आहेत किंवा रेकीमय आयुष्य जगत आहेत त्यांनीच या नियमांचं पालन केलं पाहिजे असं नाही, तर प्रत्येकासाठी या नियमाचं पालन करणं आपल्या आयुष्याला एका चांगल्या वळणावर नेण्यासाठी आहे. आणि रेकी सोबत जगत आहे किंवा रेकी शिकत आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया ना, की जी व्यक्ती या सर्व गुणांसह या सर्व सद्गुणांना अंगीकारून स्वतःचं आयुष्य जगते, ती व्यक्ती रेकीमय आयुष्य जगते असं म्हणूया. कारण रेकी म्हणजे काय, तर एक आध्यात्मिक एनर्जी, आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक मार्गावर. तेथे शब्दांचं कशाला आपण हे करूया, शब्दांच्या पलीकडचा विचार करूया. रेकी काय, आध्यात्मिक ऊर्जा काय आणि या ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती काय. आपण प्रत्येक जण म्हणजे एक ऊर्जा आहोत आणि एका ऊर्जेनी या ब्रह्मांडाने जे नियम लावून दिलेले आहेत त्या नियमांचा वापर करायचा आहे. हेच आहे सगळीकडे. भागवत कथेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे, पुराणमध्ये सुद्धा हेच आहे, बायबलमध्ये सुद्धा हेच आहे, बुद्धांनी सुद्धा हेच सांगितलं आहे, आपल्या सर्व साधू संतांनी हेच सांगितलं आहे आणि आपल्या पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये हेच आहे. म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही जा, ज्ञान हे एकच असणार आहे. ज्ञान वाटलं जात नाही, कारण शेवटी हे एकाच सोर्स कडून आलेलं ज्ञान आहे, एकाच सोर्सने लावलेले नियम आहेत. या नियमांचं पालन करणे हे आपल्या प्रत्येकाच्या सोलचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाच्या सोलला माहिती आहे की आपण असं वागावं. आपण येत असताना आपल्याला सगळं माहिती होतं, परंतु झालं असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये की आपण जसं मोठं झालो तसं आपण काय केलं, तर या भौतिक जगामधील अनेकांच्या सानिध्यामध्ये आलो, अनेकांच्या योग्य व्यक्ती, अयोग्य व्यक्ती, चांगले गुण, वाईट गुण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आलो आणि आपण अनेक साऱ्या गोष्टी अशा घेतल्या जे घ्यायला पण नको होत्या. जन्माला आलो तेव्हा या 5 नियमांचं आपण पालन करत होतो. या 5ही नियमांसह आपण होतो. बघा ना, ते छोटंसं बाळ, त्याला फक्त असं जरी केलं तरी किती प्रेमानं आपल्याकडे बघतं. त्याला कुठे राग असतो? नाही. त्याला असं असते का की ह्यावर जास्त प्रेम करावं, त्याच्यावर कमी करावं, असं असतं? नाही. त्याला जात, धर्म, पंथ कधी समजला? काहीच नाही. मग हा आला कुठून? तर जसं आपण मोठं झालो ना, तसं आपण अनेक साऱ्या गोष्टी छानही शिकलो आणि चुकीच्या पण शिकलो. दोन्ही गोष्टी शिकत गेलो आणि हे शिकत असताना नकळतपणे आपण चुकीच्या गोष्टी केव्हा अंगीकारल्या ना आपल्याला पण समजत नाही. आणि म्हणून आपल्याला या ब्रह्मांडी ऊर्जा रेकीसोबत जुळत असताना कुठेतरी दिलं आहे की तुम्ही 5 नियमांचं पालन करा. आता आजचा 5वा नियम आहे, माता-पिता, अध्यापक, मोठे लोक या सर्वांचा सन्मान करणार. प्रेम म्हणतोय आपण याला, प्रेमपूर्वक सन्मान करणार. किंवा काही लोक याला म्हणतात, आजच्या दिवशी मी प्रत्येक सजीव वस्तूंवर प्रेम करणार.
किती मोठी भावना आहे ही प्रेम. प्रत्येकाला हवं असतं. प्रत्येकाला. प्रेमाशिवाय कोणीही जगू शकत नाही. कोणीच नाही. सकारात्मक भावना आहे. प्रत्येकाला असं वाटतंय, की माझ्यावर आहे ना सगळ्यांनी भरभरून प्रेम करावं. आपल्यापैकी कोणाला असं नाही वाटत? कोणीच हात नाही वर केला. प्रत्येकाला वाटते, की माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या भावंडांनी, माझ्या सर्व नातेवाईकांनी, माझ्या गुरुजनांनी मी प्रत्येक ठिकाणी कसं एक आदर्श म्हणून असावं. बरोबर? किंवा प्रत्येकाने मला असं असं बघावं माझ्याकडे, की आहे गड्या यांच्यामध्ये काहीतरी. आपुलकी, माया, प्रेम, सन्मान हे सगळं आपल्याला हवं असतं. याशिवाय जगणं खरंच कठीण असतं. कुठेतरी खंत राहते मनामध्ये प्रेमाच्या भावनेशिवाय. असंच असतं. आणि मग ही भावना कुठे आहे? प्रेमाची भावना कुठे आहे? तर ही जी प्रेमाची भावना आहे ना, ही भावना आपल्या आतमध्ये आहे. आतमध्ये आहे प्रेम. दुसरीकडे कुठेच नाही. ज्याच्या जवळ प्रेम आहे तो इतरांना वाटेल आणि त्याला भरभरून मिळेल. एवढं होऊ शकते. आज जर माझ्याकडे प्रेम छोटंच आहे, प्रेम कमी आहे. मी जर ती पेरणी करत राहिली, प्रेम वाटत राहिली, मला भरभरून मिळणार. आणखी ते वाढत जाणार. जे मी देणार तेच मला मिळणार. म्हणून ना, ही प्रेमाची ही जी भावना आहे ना, ही खरंच माणसाला लाभलेली देणगी आहे, असं म्हटलं जातं. रागाची नाही म्हटलं गेलं कधी, चिंतेची नाही म्हटलं गेलं. बरोबर ना? आज हा पहिल्यांदा शब्द आलेला आहे, की प्रेमाची जी भावना आहे, ही मानवाला लाभलेली एक एक देणगी आहे. माणूस कसा आहे? समाजशील प्राणी आहे. सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान असलेला हा माणूस जर का असा विचार केला, की एकटं राहायचंय कुठेतरी, जिथे आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही. खूप सारी प्रॉपर्टी आहे, भरपूर गंज प्रॉपर्टी आहे, सगळं काही आहे. पण आहे ना, आता काय करायचं आहे, की हे सगळं मोठं-मोठं घेऊन आहे ना, एखाद्या बेटावर जायचं आहे. सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या. काहीच कमी नाहीये. फक्त सोबत कोणी नाहीये. एकट्याला राहायचंय. शक्य आहे? किंवा आता तुम्ही जिथे राहत आहात ना, ज्या घरामध्ये तुम्ही राहताय, ज्या कॉलनीमध्ये तुम्ही राहताय, काही दिवसांसाठी कॉलनीची कॉलनी कुठेतरी गेली आहे आणि तुम्हाला एकट्याला राहायचं आहे. सगळ्या सुखसुविधा तुमच्याजवळ ठेवून दिल्या आहे. आवडेल का राहायला? मुळीच नाही आवडणार. मुळीच नाही. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाला अ, लोकांची गरज असते. त्याला लोकांमध्ये आवडतं. एकटं नाही आवडत. राहूच शकत नाही. आणि समाजामधून त्याच्या सगळ्या गरजा भागवल्या जातात. जरीही सगळ्या सुखसुविधा करून ठेवल्या, तरीही त्याला बघायलाच जर कोणी नसलं तर? ह्या सुखसुविधा माझ्याकडे काय आहे हे बघायलाच कोणी नसेल तर? सपोज मी भरपूर सोनं घेतलं, भरपूर सोनं खरेदी केलं. खूप छान सजले आणि मला कोणीच नाही पाहिलं. कोणीच नाही पाहिलं. मला बघायला कोणी नाहीये. काय फायदा होईल त्याचा? आहे ना? म्हणून माणसाला प्रेमाची, माणसाला लोकांची नितांत गरज आहे. ती भावना आहे आपली, आपल्या आतमधली. आपल्याला असंच हवं असतं नेहमी. आपल्याला लोकं हवे असतात आणि म्हणून अगोदरचं सेशन घेत असताना रिलेशन्स घेतले. कारण तो जो डिटेल्स भाग होता, नातेसंबंधाची चोरी, तो मला येथे घेता येत नव्हता. आणि येथे हे प्रेम शिकल्यानंतर आपण आवर्जून विचार करणार, की हो, ती प्रेमाची चोरी माझ्याकडून कुठेतरी झाली आहे का? आणि मग मग हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम रेखेसोबत का जोडलाय हा विषय? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखे शिकत असणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक सजीवांवर प्रेम करावं. असं का?
कुठं राहते ही भावना? प्रेम ही भावना कुठे आहे? ही भावना कुठं आहे प्रेमाची? हृदय चक्रामध्ये. आध्यात्मिक विकास जर व्हायचा असेल, तर अगोदर कुठलं चक्र ओपन होणं गरजेचं आहे? मी वारंवार सांगत असते, हृदय चक्र. हृदय चक्र जर छान प्रकारे सक्रिय आहे, ओपन आहे, तर सहस्त्रार चक्रामधून येणारी जी एनर्जी आहे, ती मोठ्या प्रमाणात येणार. का? तर सहस्त्रारची चावी हृदय चक्र आहे. ज्या व्यक्तीकडे भरभरून प्रेमाचा, कृतज्ञतेचा, आपुलकीचा, मायेचा या पॉझिटिव्ह एनर्जीचा साठा आहे, त्या व्यक्तीकडे या ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी मोठ्या प्रमाणावर येते. ज्यांच्या मनामध्ये प्रेमाचा साठा आहे, ती व्यक्ती असं कोणाचा आकच करणार नाही, कोणावर रागवणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये, अनेक साऱ्या गोष्टी करणार नाही आणि तिचा ऑरा असा छान फुललेला राहणार. ती व्यक्ती लोकांना हवी-हवीशी वाटणार. हे लोकांसाठी झालं. पण स्वतःसाठी जर विचार केला, तर आपणच स्वतःमध्ये आनंद, प्रेम, माया, आपुलकी हा साठा केल्यामुळे आपोआप त्या ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी आपल्याकडे येत राहते. म्हणून रेकी हीलर्सला प्रेममय वागणूक, प्रेमाचा साठा जवळ असणे खूप गरजेचं आहे. फक्त साठा नसावा, तर त्या साठ्याचा वापर पण करावा. माझ्याकडे भरपूर प्रेम आहे, असं नाही म्हणू शकत कोणी. मी आहे ना, खूप प्रेम जमा करून ठेवलंय माझ्याकडे. डिपॉझिट आहे. असं होऊ शकते का? नाही. जर काय तुमच्या वागण्यातून, बोलण्यामधून ती आपुलकी, ती प्रेम, ती माया, ती श्रद्धा, तो सन्मान इतरांना मिळत असेल, मोठ्यांसोबत वागताना ती सन्मानाची भाषा आपल्याकडून जात असेल, तर ते प्रेम, कृतज्ञतेची भाषा जर जात असेल मोठ्या लोकांना, तर ते प्रेम मोठ्यांसोबत, आपल्या गुरुजनांसोबत आपण बोलत असताना, वागत असताना जर अ, तो त्या श्रद्धेने तुमचं असं नतमस्तक तुमचं डोकं होत असेल, तर ते प्रेम या जगातल्या कुठल्याही व्यक्ती असू देत, कुठले जात, धर्म, पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांच्या पलीकडे जाऊन या प्राणीमात्रा, सर्व सजीव या प्रत्येकाप्रती संपूर्ण हृदयापासून आदर, सन्मान, मान आणि ज्याला आपण काय म्हणतो, विनामोबदला. एखादी व्यक्ती मला काही छान गोष्ट देणार आहे, म्हणून मी त्याला चांगलं वागावं असं नाही. तर विनामोबदला कुठलीही अपेक्षा न करता ह्या सगळ्या पॉझिटिव्ह भावना देणे, म्हणजे रेकीमय आयुष्य जगणे आणि प्रेमपूर्ण करुणाभाव स्वतःमध्ये अंगीकृत करणे. करुणा कुठल्याही गोष्टीबद्दल, कुठल्याही व्यक्तीबद्दल करुणा वाटायला हवी ना, आदर वाटायला हवा. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. एखादी व्यक्ती हजर नसताना त्या व्यक्तीबद्दल अनेक साऱ्या गोष्टी तेथे प्रेमपूर्ण करुणाभाव नाही होत. तर तो भाव आपल्याला आपला ऑरा, आपलं आभामंडळ हे जे छान स्ट्रॉंग झालेलं असते, ते असं लूज करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो कुठेतरी कोमेजलेलं होण्यासाठी आपणच आपल्याला मदत करतो. आपल्याला ते नाही होऊ द्यायचं. आपल्याला आपलं आभामंडळ छान स्ट्रॉंग ठेवायचं आहे. आपल्याला बाहेरून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी छान प्रकारे घ्यायची आहे. निगेटिव्ह एनर्जी पर्यंत निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाहीये. तर आपल्याला आपल्या अंतरंगात बदल करावा लागेल. आपलं अंतरंग जेवढं सुंदर असेल, प्रेम, माया, आपुलकी सगळ्या छान भावनांनी भरलेलं असेल, तेव्हा
आपला ऑरा स्ट्रॉंग असतो. आपला ऑरा स्ट्रॉंग असला म्हणजे आपल्याकडे कोणतीच निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होत नाही. मग ती कुठल्याही प्रकारची असू दे. आजारपण असेल, मानसिक ताणतणाव असेल, एखाद्याची दृष्ट लागणे असेल. बघा मी वेगवेगळे प्रकार सांगते आहे. काही विचारांमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जा असतील, काही आघात करणाऱ्या ऊर्जा असतील किंवा त्याही पुढे जाऊन आपण विचार करतो, कुठे काही मॅजिक असेल, करणारे लोक, त्या कुठल्याच गोष्टींचा आपल्या आभामंडळावर परिणाम होत नाही. कारण कुठलीही बाह्य गोष्ट आतमध्ये येण्याच्या अगोदर आपल्या बाहेरचं जे कव्हर आहे ना, त्याला भेदून त्याला आतमध्ये यावं लागतं. आणि हे कव्हरच जर स्ट्रॉंग असेल ना, म्हणूनच काय तर किल्ल्याच्या ज्या भिंती असतात ना, त्या खूप जाड आणि खूप स्ट्रॉंग असतात केलेल्या. असतात ना? शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून आणि सेम शत्रूंचं आतमध्ये आगमन होऊ नये यासाठी आपलं आभामंडळ आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. आपलं आभामंडळ स्ट्रॉंग ठेवावं यासाठी आपल्याला स्वतःमध्ये प्रेममय करुणाभाव असावा. मी रेकी शिकवत असताना नेहमी सगळ्यांना सांगते, काय मी स्वार्थाशिवाय काहीच सांगत नाही. जो कोणी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार त्याचा स्वार्थ हा एक पॉइंट माझ्या नजरेसमोर असते. लोकांवर प्रेम करा, सजीवांवर प्रेम करा. हे त्यांच्या फायद्यासाठी कमी आणि आपल्या फायद्यासाठी जास्त आहे. म्हणजे स्वतःच्या. लोकांना माफ करा. सोडून द्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील. तर हे का? तर हे सुद्धा स्वतःमधील प्रेममय करुणाभाव वाढवण्यासाठी. आणि हा वाढल्यामुळे फायदा कोणाचा झालाय? माझा. म्हणजे जी व्यक्ती रेकी शिकत आहे, जी व्यक्ती या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडली आहे, तिचा. स्वार्थासाठी तर कोणी पण काही पण करेल. बरोबर. असं कोणी आहे का, की निस्वार्थीपणे सगळं काही करणार? हो, सांगितलं आहे. निस्वार्थीपणे प्रेम करा. ते तुम्ही जरी निस्वार्थीपणे करत असाल ना, तरीही त्यामध्ये स्वतःचाच स्वार्थ आहे. जे काही सद्गुणांचा वापर करायचा, या सद्गुणांचा वापर कोणासाठी करायचा आहे? तर या सद्गुणांचा वापर केल्यामुळे मीच आरोग्य संपन्न राहणार. कुठलाच आजार मला होणार नाही आणि असलेले आजार सुद्धा दूर पडून जाणार. मीच आर्थिक संपन्न होणार. या भावनांचा आणि आर्थिकतेचा काय संबंध आहे? आहे. भरपूर आहे. फक्त या सेशनमध्ये तो घेण्याइतपत नाही. हे सेशन फक्त प्रेम आणि करुणाभाव शिकवण्यासाठी आहे. परंतु जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडतो, ध्यानधारणा करतो, या 5 तत्वांचं पालन करतो ना, तेव्हा आपला शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, आध्यात्मिक विकास होण्यापासून कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. आपण आज रोजी ज्या टप्प्यावर आहोत, या सगळ्या गोष्टी ज्या आता मी बोलले आहे, आपल्या ज्या ठिकाणी आहेत, आपण या नियमांचं पालन करायला लागा. नियमित ध्यानधारणा करायला लागा. रेखीसोबत जुडा. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आहे त्यापेक्षा खूप पुढे गेलेले असाल. कोणताही प्रश्न असू दे आयुष्याचा, कुठलाही. आता आपण जे विचार केले यापैकी कुठलाही प्रश्न असू दे आणि हे जे प्रेम आतमध्ये असते ना, आतमध्ये असलेलं प्रेम, आतमध्ये असलेले सद्गुण याचा जो आपल्या बाह्य रूपावर परिणाम होतो ना, तो तर खूपच वेगळा असतो. प्रत्येकाला वाटते, की मी सुंदर दिसावं. हां, हे शेवट. कारण ना, शेवटी मला नकोय मॅडम आर्थिकता. माझा जोडीदार कमावतो, मला भरपूर देतो. काही गरज नाहीये. असं पण कोणतरी म्हणेल, "मॅडम माझ्याकडे भरभरून सगळं काही आहे."
संपत्ती पण आहे, मला काहीच नाहीये, काहीच गरज नाहीये, असं पण म्हणेल. आध्यात्मिक विकास होण्याची पण मला गरज नाही, असं पण एखादं जण म्हणेल. पण प्रत्येकाला असं वाटत असते, की माझ्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा आहे ना, तो बाहेर उमटावा. मी छान दिसावं. माझं व्यक्तिमत्त्वाला अशी उभारी आलेली असावी. मी जे बोलेल त्या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसावा, असं प्रत्येकाला वाटते. वाटते ना? मी जे बोलणार त्यावर समोरच्याने विश्वास ठेवावा. मला माझं जे काही मांडायचं आहे, माझ्या भावना सुंदर प्रकारे मांडता आल्या पाहिजे. मी सुंदर दिसावं, असं प्रत्येकाला वाटते, की जो काही ग्रुप आहे, मी ज्या लोकांमध्ये वावरते त्यामध्ये मी एक छान, छान दिसावं. सगळ्यांपेक्षा खास असावं, असं प्रत्येकाला वाटते. आणि जर हे आपल्याला हवं असेल, तर आवर्जून मी सांगेल, फक्त आणि फक्त आपल्याला या 5 सद्गुणांचा, या गुणांचा वापर करायचा आहे. 5 नियमांचा वापर करायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हवं ते मिळवायचं आहे. ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला भरभरून द्यायला तयार आहे. आपल्याला फक्त आणि फक्त आपली झोडी मोठी ठेवायची आहे. आपली जेवढी मागणी आहे ना, त्यापेक्षा खूप काही आपल्याला मिळत असतं. मागतो आपण कमी, पण मिळतं जास्त. आपला प्रश्न एखादा असतो, की हा प्रश्न माझा सुटावा. पण वेळ अशी येते ना, की चारही बाजूनी सगळे प्रश्न मिटायला लागतात. असं कसं होऊ शकते? तर तेथे कोठा मोठा आहे ना. त्या ब्रह्मांडाकडे जे आहे ना, ते प्रचंड प्रमाणामध्ये आहे, भरभरून आहे. आपली मागणी छोटी आहे. म्हणून हा एक शब्द असतो, की आपली झोळी मोठी ठेवा. त्याच्याकडे मागत असताना आपल्याला आपलं भांड मोठं असायला हवं आपलं. आपण घेता-घेता थकून जातो, तो देता-देता नाही थकत. फक्त काही गोष्टी आहेत, हे जे नियम आहेत, या नियमानुसार आपल्याला चालावं लागतं. तर नक्कीच मला असं वाटते, आता आपल्या प्रत्येकाला या ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकीच्या 5 नियमांची पूर्णपणे ओळख झाली असेल आणि आपण प्रत्येक जण या नियमाचं पालन करावं. थँक यू, थँक यू, थँक यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना.